महाराष्ट्रातील संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील संतांच्या विसंगत विचारसरणी असलेल्या लोकांनी जे वर्णवर्चस्वादी मनुवादी आहेत, धर्मांध आहेत, अशा लोकांनी वारकरी संप्रदायामध्ये वैचारिक घुसखोरी केलेली असल्यामुळे त्या संबंधात मी आवाज उठवलेला आहे। त्याचा राग मनात धरून वारकऱ्यांचा वेश घातलेला गुंड प्रवृत्तीचा धर्मांध व्यक्ती जो रोज नथुरामाची भाषा बोलतो, नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करतो, असा संग्राम भंडारे यांनी 10-12 लोकांना घेऊन माझ्यावर 9 तारखेला जीवघेणा हल्ला केला। मला रिव्हॉल्वर दाखवून धमकावण्यात आलं, धक्काबुक्की करण्यात आली, माझ्या अंगावर काळं केमिकलयुक्त ऑइल टाकण्यात आलं, मला जीवे मारण्याच्या रोज धमक्या तेव्हापासून सुरू आहेत। आणि या घटनेची लोणी काळभोर पोलीस स्टेशनला मी रीतसर फिर्याद दिलेली असून सुद्धा अद्यापपर्यंत 4 दिवसात कोणालाही अटक झालेली नाहीये। आरोपी मोकाट फिरतायत आणि याचं कारण असं, राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले नितेश राणे, त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे आमदार महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप हे उघडपणे त्या गुन्हेगारांचं, आरोपींचं समर्थन करत आहेत। त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी विधानं करतायत। त्यामुळे पोलीस या आरोपींच्यावर कुठलीही कारवाई करायला तयार नाहीयेत। जर संसदीय पदावर, संविधानिक पदावर राहणारी लोक विधानसभेची शपथ घेऊन संविधानिक पदावर राहून जर उघडपणे हिंसेचं समर्थन करत असतील, गुन्हेगारीचं समर्थन करणार असतील, गुंडाराज या राज्यात आणू पाहत असतील आणि राजकीय संरक्षणाखाली जर हिंसा प्रस्थापित करण्याचा इथे प्रयत्न चाललेला असेल, तर माझ्यासारख्या प्रवक्त्यांचं, कार्यकर्त्यांचं किंवा कुठल्याही समाजातल्या व्यक्तींचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे। इथे कोणालाही आता विचार स्वातंत्र्य नाही, लेखन स्वातंत्र्य नाही, अशीच परिस्थिती या लोकांनी निर्माण केलेली आहे। त्यामुळं अशा गुंड प्रवृत्तीला समर्थन करणाऱ्या, हिंसेचं समर्थन करणाऱ्या, दररोज राज्यामध्ये कुठे ना कुठे धार्मिक द्वेष पसरवणारी, चिथावणीखोर भाषणं करणाऱ्या लोकांना पदावर राहण्याचा काही एक अधिकार नाही। म्हणून मी काल देशाचे पंतप्रधान, त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, महाराष्ट्राचे लोकायुक्त, त्याचबरोबर निवडणूक आयुक्त, त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, पुण्याचे पोलीस आयुक्त, या सर्वांना मी लेखी सविस्तर पुराव्यासह निवेदन सादर केलेलं आहे। या निवेदनावर तातडीने संबंधित सर्व प्राधिकरणांनी रीतसर कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित आहे। जर तातडीने यांच्यावर कारवाई झाली नाही तर सरकार पुरस्कृत हा दहशतवाद माझ्यावर केला जातोय किंवा माझ्यासारख्या अनेक लोकांच्यावर दादागिरी, दहशत केली जाते, या गुंडाराजला सरकारचाच पाठिंबा आहे हे सिद्ध होणार आहे। आणि म्हणून या कारवाईची मी अपेक्षा ठेवू नये। जर या संबंधित आमदारांचं अपात्र ठरवलं नाही, या मंत्र्यांना मंत्रिपदावरून खाली केलं नाही, तर सरकार त्या ठिकाणी या गुंडाराजला पाठिंबा देते हेही सिद्ध होणार आहे। म्हणून मी या माझ्या अर्जानुसार न्यायाची अपेक्षा करत आहे। जर मला न्याय मिळाला नाही तर लवकरच मी या संदर्भात हायकोर्टात सुद्धा जाणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।